माझ्या मित्राचा पहिलाच कमेंट आली होती. त्याची आई म्हणत होती की ही काय पागल आहे का, तुझी मैत्रीण काय पागल आहे का. ती ग माझी साधी भोळी माणसं लायकी आहे का तुमची. जे ते पटकन तर माझी काकू आहे तिच्याकडनं मी हो का, तर ती नेहमी ना हो का असं ते काही पण व्हॅलिडेशन लागतं तिला की. तर ते डोक्यात होतं. तर जयंती करताना काय वेगळं, तर कुणी काही इन्फॉर्मेटिव्ह सांगितलं की हो का. मला सतत मनात असतं की अरे यार खूप केऑस नको वाटायला, त्या करते असं नको वाटायला, किंवा सतत काहीतरी गाणं गाते, नाचते, बिसते, ह्या सगळ्या गोष्टी करते, तर ते कुठेतरी ओव्हर द टॉप नको वाटायला. एक गोष्ट ना, मी गावातली आहे, मला ही पण गोष्ट माहिती की कुणी जर कुणाच्या रंगावरनं वगैरे बोललं ना पटकन अनेकदा, म्हणजे मी शहरातल्या मला गोष्टी नाही माहिती, तर गावी ना ते तेवढं सिरियस नसतंच अगं. त्यांना ते तसं त्याच्या मागे एवढा अर्थ आहे त्याचा विचारही करत नाही. लोकांना तो विचारच नसतो. दुसऱ्यांनी टोमणे मारणं लांबच राहिलं. मी अजूनही 2010 मधला जेव्हा माझा फोटो बघते की काय म्हणून मी विचार केला असेल की मी ऍक्टर होणार, अशी दिसायचे, असं तेलकट सगळं ते प्रकरण. आणि गावातनं तिथे काही म्हणजे पार्लरही नाही ग अख्ख्या पंचक्रोशीमध्ये, त्याच्यामुळे आयब्रोज विब्रोजचा पत्ता नाही आपला काही, किंवा डोक्यात शॅम्पूज मिळायचे नाहीत. आम्ही त्या रिंग्या रिठ्या असं त्याने ते केस धुवायचो, इस्त्रीने केस स्ट्रेट करायचो, वर्गात बसून सुया गरम करून कान टोचायचो, हे असले प्रकार आम्ही करायचो तिथे. आणि तिथे काही हा गंधच नव्हता. त्या इंग्रजी अजून पण आहे, आणि तेव्हा तर त्याच्या भाषेचाही त्रास, हिंदीचाही विशेष त्रास. हिंदीमध्ये मार्क पैकीच्या पैकी, पण बोलायला जाताना मेरे को तेरे कोच व्हायचं सगळं. आणि त्यात दिसणं असं. मलाही खूप वर्ष गेली हे समजायला की अरे झाड आहे मग आता नकोत कपडे असे, आपण ना बारीक झाल्यावर घेऊ, किंवा बी बारीक आहे नको, थोडस तब्येत वाढल्यावर. ती वेळ ना निघून जाते, ते कपडे तसेच राहतात, घालणं काही होत नाही. त्यामुळे मी एवढं शिकले की ज्या मुमेंटला जे गरजेचं आहे ते करून टाका तुम्ही. जाड असा, बारीक असा, मोठे असा, लहान असा, त्याने काही फरक पडत नाही. पूर्वी पैसे नव्हते तेव्हा ते पिझ्झा ह्याव त्याव सगळं खायला, आणि आता पैसा आहे तर भेंडी ते खाऊ शकत नाही कारण बारीक व्हायला लागतं. तेव्हा ना कसं व्हायचं, जयंती जायची मेंढळींकडे त्यांच्या टेरिटरीमध्ये, त्याच्यामुळे तिचे रिस्ट्रिक्शन्स होते हो. पण आता सारंग आलाय जयंतीच्या घरी तिच्या टेरिटरीमध्ये, त्यामुळे काय होऊ शकतं याचा अंदाज तुम्हीच करा. मला फार मजा येणार सावळ्याची सावळी माझी सावळी सावळ्याची जणू सावली बघायला. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आज मी आले तुमच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर, ज्याचं नाव आहे सावळ्याची जणू सावली. आणि माझ्यासोबत आता गौरीताई आहे, जयंती आहे माझ्यासोबत. कशी आहेस? खूप मस्त. आणि मला खरं तर ही आयडेंटिटी मिळतीये की गौरी न ओळखता लोक जयंती म्हणून ओळखतात, आणि खरंच तसं होतंय. म्हणजे अलीकडे मी काही इव्हेंट्स मध्ये गेले होते, तिथे सुद्धा सगळेजण जयंती ओळखतात. तर काय हवं अजून कलाकाराला, हीच तर पोचपावती. आणि या गोष्टीची मी वाट बघत होते की एखाद्या कॅरेक्टरच्या नावाने मला ओळखलं जाईल. नाही पण ही जयंती कायच्या काय ग, म्हणजे तू ज्या पद्धतीने प्ले करतेस, म्हणजे तुझं जर इंस्टाग्राम प्रोफाईल कोणी पाहिलं तर नाही वाटणार की ही ती बाई आहे जी असं काहीतरी करते. खूप वेगळं काही ना काहीतरी तुझं असं ऍडिशन आहे, किंवा ती जयंती म्हणून काहीतरी वेगळी आहे, की ती काहीतरी खुरापत आहे, काहीतरी वेगळंच गाते काय, किंवा काहीतरी असं वाटतं की खऱ्या आयुष्यात अशी व्यक्ती असते का कधी? असते. म्हणजे मी तर कोकणातल्या गावातून आले, आणि तिकडे इरसाल माणसं आहेत कोकणामध्ये. आमच्या असंख्य वहिन्या अशा आहेत, माम्या अशा आहेत, काकवा अशा आहेत. त्याच्यापैकी एक तरी प्रकार असा निघतोच की जो काहीतरी आउट ऑफ द बॉक्स असतो, काहीतरी वेगळंच चालू असतं. तर बऱ्याचशा गोष्टी, आता माझी काकू आहे तिच्याकडनं मी हो का, तर ती नेहमी ना हो का असं ते काही पण व्हॅलिडेशन लागतं तिला, किंवा आपण काही सांगितलं की त्याच्यावरती हो का असं, तर ते डोक्यात होतं. तर जयंती करताना काय वेगळं, तर कुणी काही इन्फॉर्मेटिव्ह सांगितलं की हो का. आणि तो सूर सुरुवातीला ऑफकोर्स मी जसं म्हणते की ती क्रॅकच आहे ना, ती कधी काय बोलेल काय करेल काही नेम नाहीये. सुरुवातीला जेव्हा पुष्कर आसम सर डिरेक्टर होते तर आम्ही त्या गोष्टी डेव्हलप करत होतो. आता निशांत सुर्वे सर करतायत डिरेक्ट मालिका. दोघांचंही श्रेय हे की दोघांनीही मला ते करू दिलं. त्यांच्या सजेशन्स तर होत्याच, म्हणजे कुठलंही पात्र जेव्हा उभं राहतं तेव्हा डिरेक्टरचा तर त्याच्यामध्ये से असतोच, रायटर डिरेक्टरचा. पण जे मला कळत होतं की आपण ती अर्धवट म्हणते, किंवा मग ती काही कुणाला काहीही बोलू शकते, तिच्यासाठी पायपोसच नाही तिच्या वागण्याला काही. तर ह्या गोष्टी कुठेतरी डिरेक्टरमुळे पण होऊ शकल्या की त्यांनी ते करू दिलं. सुरुवातीला तर आम्ही दोन्ही प्रकारे सीन करायचो. एक नॉर्मल जो टॉकी असतो आपला, की एखादं पात्र जसं बिहेव करतं सिरियल मध्ये, आणि एक हे वालं जे अति वर्जन आहे थोडंसं.
आणि मग लक्षात यायला लागलं की नाही एपिसोड मध्ये हे थोडं ओव्हरवालच ठेवतायत की जे ती उड्या बिड्या मारते, गाते बिते, गाणी गाते. आणि मग तिथून मग आम्हाला जयंती सापडायला सुरुवात झाली. नाही काही तारतम्यच नाहीये, म्हणजे ती टोमणे पण असे मारते की गेल्या वेळेला उभं करून ठेवलं होतं ना, म्हणून म्हटलं बसू की नको वगैरे. असं कोण इतक्या स्पष्टपणे असं, म्हणजे असं वाटतं की हिला बोलताना विचारही करत नाही, की फिल्टरच नाहीये की काय हिच्या. पण ना कधी कधी तुला ते हिंदीचे वाक्य आहे की तुम्ही प्रयत्न करायला लागलात की पुरी कायनात वो आपको मिलाने में लग जाती है, तर तसं काहीच मला वाटतं. म्हणजे मी एक सीन सांगेन की मध्यंतरी एक सीन होता की मी तिच्या घरी जाते आणि एरवी कधीच माझ्याकडे पर्स वगैरे नसते, पण त्या दिवशी माझा चोरीचा हेतू असतो, त्यामुळे मी पर्स पिशवी असं घेऊन सावलीच्या घरी जाते. योगायोग असा की ती पर्स आली होती, कारण अचानक पर्सची रिक्वायरमेंट आल्यामुळे आमच्या कॉस्ट्युम डिपार्टमेंटची जी सुनीता ताई आहे तिची ती पर्स माझ्या हातात अचानक त्यांनी दिली. आणि तिथे म्हणजे रिहर्सलला ती पर्स माझ्याकडे नव्हती आणि टेक मध्ये ती पर्स माझ्याकडे आली आणि मी उघडलं तर आतमध्ये गॉगल, मग खाली बघितलं तर एक डिओ आणि एक मॉइश्चरायझर होतं. आणि जयंती म्हणून तिच्या डोक्यात त्या गोष्टी पटापटा पटापटा आल्या आणि मी ती पर्स उघडली, गॉगल लावला आणि मग तो स्प्रे फुल मारला त्याच टेक मध्ये. मग ती बाटली घेतली, अशी पिळली हातावर आणि ते लावत बसले आणि हे सगळं तिथे इतकं सूट झालं. सो ते तिथे सुचणं हे जरी म्हणजे ही जरी काय म्हणतो आपण ही एक कसं बसेल सुचणं, पण त्या गोष्टी जुळून येणं त्या कॅरेक्टरसाठी की त्या तिच्या पर्समध्ये या गोष्टी असणं, हे सुद्धा मला त्यावेळेला असं वाटलं की हे योगायोगच आहेत की तुझं कॅरेक्टर जर चांगलं होतंय, तू त्याच्यासाठी मेहनत घेतेस, बाकी सगळे मेहनत घेतात, तर एक कुठेतरी एक बाकीचं युनिव्हर्स सुद्धा त्यामध्ये त्या गोष्टी मला वाटतं जागेवर ठेवतं. आणि असे आम्हाला अलीकडे सीन करताना अनेकदा असं सापडतं की मला काय करू आणि फटकन गोष्टी दिसते, हा चल हे करूया, आणि ते कुठेतरी वर्कआउट होतंय. त्याच्यामुळे एक गोष्ट चांगली आहे की जयंतीसाठी मला विचार नाही करावा लागत आहे. मी तिथे ऑन द स्पॉट गेले की ते कॅरेक्टर सुरू होत आहे. सो जे काही होतंय माझ्याकडून श्रेय सगळ्यांचंच आहे, पण मी तेच म्हणेन की ते माझ्या नशिबात आहे की यावेळेला कॅरेक्टरवरनं गौरीला ओळखलं जावं ही माझी इच्छा होती आणि ती कुठेतरी पूर्ण होतीये. मग आम्ही कमेंट मध्ये पण बघतो ना की लोक इतकी सहज व्यक्त होत आहेत त्याबद्दल, म्हणजे काही जण कौतुकही करतायत ऍज अ ऍक्टर म्हणून, पण काही जण खूप इन्व्हॉल्व्ह झालेत आणि त्यामुळे ते शिव्या घालतात, ते वाटेल ते बोलतायत. सो तुला असं प्रत्यक्ष भेटून आलंय का? माझ्या मित्राचा पहिलाच कमेंट आली होती, त्याची आई म्हणत होती की ही काय पागल आहे का, तुझी मैत्रीण काय पागल आहे का. तर तो तिला सांगत होता की तू ओळखतेस ना तिला, ते कॅरेक्टर म्हणून काय एवढं करायचं का, इतकं छळायचं का तिला, अशी ती त्वेषाने खरं मी म्हटलं अरे मग आईला सांग, अरे सांगतोय ते ऐकतच नाहीत म्हणे बायका, त्यांना असं झालंय की असेल तरी पण थोडं हातचं राखून करायचं, कशाला एवढं तिला छळायचं, एवढी काय तिला पडलीये. तर असं त्या दिवशी मी एका इव्हेंटला कल्याणला गेले होते आणि तिथे लहान लहान मुलं होती शाळेतली, शाळेमध्ये बोलवलं होतं आणि म्हणजे मी डायलॉग म्हणायला होता. आजकाल मला ते एक नवीन प्रकरण माझ्यासोबत सुरू झालं की डायलॉग म्हणा तुमचे जे असतील ते, आणि सुरू करायच्या आधी त्यांनी सुरू केला आणि नंतर मी म्हणायच्या आधी त्यांनी तो संपवला. तर हे सगळं खूप म्हणजे समोरनं, आणि त्या बायका पण तेच म्हणतात की खूप राग येतो तुमचा, खूप असं वाटतं मारावं, पण हीच पोचपावती आहे म्हणे की हे वाटतं आम्हाला तुमच्याबद्दल. तर जयंतीच्या बाबतीत आहे की, आणि ही जी लकब आहे ना ती आम्ही मुद्दाम ठेवली होती की ती टोमणे पण असे डायरेक्ट नाही मारते ना की किती ग माझी साधी भोळी माणसं, लायकी आहे का तुमची, तर ते जे पटकन सो ही गंमत आम्ही ती ऑल ओव्हर ठेवली की किती ग माझ्या साधा भोळा नवरा तो, पायरी ओळखून वागायला शिका की जरा. तर ते तशी ती गंमत आता रायटिंग मध्ये पण फार गमती जमती आम्हाला करायला मिळतात की लेखक सुद्धा त्या गोष्टीचं भान ठेवतोय, कुठेतरी जयंतीला तो पिच मिळावा की त्याच्यावरती ते सिक्सर मारेल. पण ही गोष्ट मात्र खरी आहे की डेली सोप सारख्या ठिकाणी ना ओव्हर ऍक्टिंग होण्याची फार भीती असते, कारण ज्या प्रकारचं मी कॅरेक्टर रंगवते तर मला सतत मनात असतं की अरे यार खूप केऑस नको वाटायला, सध्या त्या करते असं नको वाटायला, किंवा सतत काहीतरी गाणं गातीये, नाचतीये, बिसते, ह्या सगळ्या गोष्टी करते, तर ते कुठेतरी ओव्हर द टॉप नको वाटायला. पण मग मी त्याचं व्हॅलिडेशन घेत असते सगळ्यांकडनं की वाटलं का सांगा, मी परत करते. तर सगळे, आणि सगळ्यात खुश म्हणजे आमचे कॅमेरा म्हणते मागे हसत असतात, म्हणजे अनेकदा हलतो कॅमेरा त्यांच्यामुळे, आणि मला असं होतं की अहो मला परफॉर्म करू द्या, ते म्हणतात ऐसे करते हो तो कैसे चलेगा. तर तिथून ते कळतं की नाही हे योग्य चाललंय, कारण मी जनरली बघितलंय की जेव्हा कोणी विनोदी भूमिका करतं किंवा इमोशनल सुद्धा सीन करतं, आजूबाजूचं युनिट जे फील करतं त्याच्यावरनं तुम्हाला कळतं की तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात. तर मी अनेकदा बघते की माझं कॅरेक्टर चालू असताना
आता खूप मी माझं 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 मला माझं होतंय, पण मी पण इतर लोकांसारखंच माझ्यासाठी जयंती झाली की मी पण एन्जॉय करते खूप तिचं काम. सो माझ्यासाठी किती बोलू आणि किती नको असं झालंय. सो मी बघते की अनेकदा लाईटमन वगैरे आमचे लाईट दादा असतात किंवा ते लाईटचा पोल पकडून एकत्र असे मी जे परफॉर्म करतो त्याकडे हसत असतात असे. मला सुद्धा हा मतलब हम सही चल रहे हैं थोडा बहुत. तर ते मजा येते करायला. बाकी बघू आता काय अजून काय काय लिहिलंय पुढे ते. पण काय अजून काय काय होणार आहे म्हणजे उत्सुकता वाढली आहे सगळ्यांची, त्यामुळे काय सांगशील की जेणेकरून सगळे टिकून राहतील? एव्हाना कसं व्हायचं, जयंती जायची मेंढळींकडे त्यांच्या टेरिटरीमध्ये, त्याच्यामुळे तिचे रिस्ट्रिक्शन्स होते हो. पण आता सारंग आलाय जयंतीच्या घरी तिच्या टेरिटरीमध्ये, त्यामुळे काय होऊ शकतं याचा अंदाज तुम्हीच करा. आणि त्या जयंतीला सारंगकडनं खूप अपेक्षा आहे की तो पैसा गिफ्ट काही ना काहीतरी तिला मदत करेल. त्यामुळे तिचं पूर्ण तिची काय म्हणतो आपण हिम्मत लावून ती त्या गोष्टी करते की कसं या माणसाला मी बाटलीत उतरवेन. आणि त्यासाठी तिच्या स्पेशली ज्या गोष्टी चालल्यात भागवतांच्या घरात त्या बघायला तुम्हाला नक्की मजा येईल. त्या व्यतिरिक्त भागवत कुटुंब असू दे, मेहेंद्रे कुटुंब असू दे, जगन्नाथ सरांचं कुटुंब असू दे किंवा अस्मी असू दे, हे सगळेच कॅरेक्टर्स खूप छान काम करतात. आमच्या मालिकेत जर तुम्ही बघाल तर एक पण आम्ही एनजीपीस म्हणतो, म्हणजे त्यांना परफॉर्म करता येत नाही किंवा काहीतरी भाषेचा प्रॉब्लेम, काही एनिथिंग कुठलीही गोष्ट असू दे, तर टचवूड आमच्या मालिकेत अशी एकही गोष्ट नाहीये. सगळे सर्वोत्तम काम करतात आणि ते कुठेतरी स्क्रीनवर रिफ्लेक्ट सुद्धा होत आहे. त्यामुळे अशी तगडी स्टारकास्ट आणि तगडी टीम पूर्ण डिरेक्शन किंवा प्रोडक्शनची असल्यामुळे मालिका हळूहळू का होईना छान प्रेक्षकांच्या मनात उतरतीये. टीआरपी वाढतोय, टाइम स्पॅन वाढतोय, आम्हाला त्याचा फार आनंद होतोय. आणि हे सगळं तुम्हाला पडद्यावर पण बघायला मिळणार आहे पुढच्या काही काळात. सो तुम्हाला फार मजा येणार. सावळ्याची सावळी माझी सावळी सावळ्याची जणू सावली बघायला. मला आता कळलं हे फक्त माझ्या एकटीचं नाही होत आहे. बरं, सगळ्या प्रेक्षकांचं साधारण एक असतं, तू खूपच छळतेस बाई तिला, सावलीला खूप छळतेस. पण तिच्या इंटरव्ह्यूज मधनं किंवा तिच्याकडनं कळलं की प्राप्ती आणि तुझं बॉन्डिंग खूप छान आहे. म्हणजे ती म्हणते की हे जे विलन आहेत ना ऑन स्क्रीन ते ऑफ स्क्रीन माझे खूप चांगले आणि मला खूप पॅम्पर करतात, कारण ती सगळ्यात लहान आहे इकडे आपल्या सगळ्यांपेक्षा. तर ते ऐकायला आवडेल, कारण बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की प्राप्तीची गंमत अशी आहे की प्राप्ती खरंच लहान आहे, वयाने खूपच लहान आहे. ती आता आय गेस 19-20 वर्षांची ती मुलगी आहे. पण त्या मनाने ती दोन्ही गोष्टी तिच्यामध्ये अजून आहेत. म्हणजे ती तेवढीच इनोसंट सुद्धा आहे आणि तेवढीच मॅच्युअर सुद्धा आहे, जी गोष्ट ना सहसा दिसत नाही. आणि आजकालच्या असं नाही म्हणणार, पण फार कमी वेळात जेव्हा तुम्हाला काम मिळतं तेव्हा त्याचे जेवढे फायदे असतात त्याचे तोटे सुद्धा असतात. प्राप्तीच्या बाबतीत ते तोटे अजून आम्हाला दिसले नाहीयेत. ती खूप छान स्वतःला मेंटेन करते, लोकांची छान वागते, छान बोलते, नवीन नवीन गोष्टी जाणून घ्यायची तिला इच्छा असते. तिचे कल्पना विलास आहेत जे बघायला ऐकायला फारच मजा येते आम्हाला, की अरे यार या वयातली मुलं कसा विचार करतात किंवा किती छान छान गोष्टी आहेत तिच्याकडे. आणि कामाच्या बाबतीत पहिलं तर पाठांतर चोख, त्यामध्ये काहीच तुम्हाला 19-20 मिळणार नाही. परफॉर्मन्स सुंदर आणि कुणीही सांगितलं तरी ती ऐकते. तर तो एक पहिला असं ना पी हळद हो गोरी किंवा ते पहिल्या त्याच्यात बनचुकेवालं वगैरे तसं काहीच नाही. एवढं काम खरं तर प्राप्ती लहानपणापासून काम करते. तिला त्या बऱ्याचशा गोष्टी बघून आणि ऐकूनच माहितीयेत. मेकअप रूम मध्ये ती जास्तीत जास्त राहिलेली आहे जिथे हे सगळं एज्युकेशन होतं खरं तर. तरीही अजूनही ती एखादी गोष्ट छोटीशी विचारते की ताई हे करू का, किंवा दादा ह्याचं असं होतंय मग ह्याचं काय करू. आणि हे जोपर्यंत तिच्यामध्ये आहे ना तोपर्यंत ती अशीच सगळ्यांची लाडकी राहणार आहे. कारण ह्या गोष्टी फार गरजेच्या आहेत. मी जसं म्हटलं की जो इनोसन्स आहे तिच्यात तेवढीच मॅच्युरिटी सुद्धा आहे. बाकी आर्टिस्ट तर कमालच आहे ती. आणि कुठेतरी आमचे स्वभाव फार जुळतात. फार मजा येते मला तिच्याकडे बघितलं की मला अक्षयाची पण आठवण येते, मला आमच्या संचिताची पण आठवण येते, श्रुतकीर्तीची पण आठवण येते. तर या सगळ्या जशा माझ्या मैत्रिणी आहेत तशीच आता अजून एक छान मैत्रीण मला मिळाली आहे प्राप्तीच्या नावाने. कारण खूप सुंदर मुलगी आणि खूप छान काम करते. खरंच खूप प्राऊड फील होतं. हो, खूप खूप खूप. बरं, आता हे विचारायचं की तुम्ही आर्टिस्ट आहात आणि तुम्हाला प्ले करावं लागतं किंवा स्क्रिप्ट तशी येते, म्हणून बऱ्याचदा आपल्याला मनातल्या मनात आपल्याला माणूस म्हणून होतं हट की एखाद्या व्यक्तीला रंगावरून इतकं कसं बोललं जातं किंवा काय. तर ते आर्टिस्ट म्हणून तुम्ही प्ले करता कारण ते तुमचं काम आहे, पण माणूस म्हणून लागतं की नाही रे इतकं वाईट नाही बोलू. आणि आपल्यात तेवढा तर एक विवेक असतो की आपण नाही बोलत एखाद्याला इतकं. तर रंगभेद खूप जवळून बघताय तुम्ही आता, साधारण स्क्रिप्ट मधून येत असेल किंवा
तुम्हाला आता सध्या परफॉर्म करायचं असेल त्या याच्यात ना, पण खऱ्या आयुष्यामध्ये अशा कुठल्या तरी गोष्टी असतात की ज्या आपण खूप काळ फेस केलेल्या असतात. तसं काही आहे का, की म्हणजे काही वेळेला आपल्याला अंडर एस्टिमेट केलेलं असतं, कधी बॉडी शेमिंग झालेलं असतं, कधी बोलण्याच्या टोनवर ना, कुठलीही गोष्ट असेल तर तू लाईफ मध्ये तशी काही फेस केली आहेस का आणि त्यातनं ओव्हरकम झालंय? मला याच्यात दोन गोष्टी बोलायच्यात. एक तर रंगभेद, वर्णभेद, दिसणं वगैरे हे सगळं कम्पेअर करणं किंवा तसा भेद करणं हे चुकीचंच आहे, त्याचं मी समर्थन कधीच करणार नाही. पण एक गोष्ट ना, मी गावातली आहे, मला ही पण गोष्ट माहिती की कुणी जर कुणाच्या रंगावरनं वगैरे बोललं ना पटकन अनेकदा, म्हणजे मी शहरातल्या मला गोष्टी नाही माहिती, तर गावी ना ते तेवढं सिरियस नसतंच अगं. त्यांना ते तसं त्याच्या मागे एवढा अर्थ आहे त्याचा विचारही करत नाही. लोकांना तो विचारच नसतो. जनरली जे समोर दिसतं त्याच्याबद्दल ते बोलून टाकतात. सो बरेचदा ते हर्टफुल मे बी. माझ्या बाबतीत मी तेच सांगते की शाळेत वगैरे आम्ही कुणाला तरी काहीतरी बोलायचो, आम्हाला काहीतरी बोलायचा, तर त्याचा ना कधी इतकं असं डिमिनिंग किंवा अरे बाप रे हा मला असं बोलला असा विचार कधी केलाच नाही. तो चुकीचा की बरोबर हा मुद्दा मी इथे नाही घेते. मी हे घेते की कारण त्याच्या मागे ना ते लेबल नसायचं किंवा तो अर्थ नसायचा. कधी कधी काय होतं, आपल्या घरांमध्ये ती भाषा सहज वापरली जाते म्हणून आपण वापरत असतो, आपल्याला माहिती पण नसते की याचा अर्थ तो होतो का. सो ते चुकीचंच आहे, ते वापरू नये. सो अशा गोष्टींमुळे ना अनेकदा हे रिअलायझेशन होतं की कदाचित मी पण याच्या आधी काही गोष्टी अशा बोलून जायचे. सो असे जेव्हा आपण एखादा प्रोजेक्ट करतो आणि त्याचा आपण पार्ट असतो तेव्हा ते रिअलायझेशन येतं की अरे नाही, याच्या पुढे कोणाला बोलायचं नाही, कदाचित हर्ट होऊ शकतं. आपल्याला असं वाटतं की काय होतं एवढं बोलल्याला, आता टाकल्याला टाकल्या बोललं तर काय होतं, ज्याचं काळ्याला काळं बोललं तर काय होतं, कारण ते त्याचा कधी विचारच केलेला नव्हता. पण अशा गोष्टींमुळे कुठेतरी ती मॅच्युरिटी येते की नाही, याच्या पुढे आपण जपून बोललं पाहिजे, लोकांना लोक दुखावतील असं नाही बोलता कामा. आणि न्यूनगंड म्हणशील किंवा दुसऱ्याने टोमणे मारणं लांबच राहिलं, मला स्वतःबद्दलच न्यूनगंड होता एका पॉइंटला. कारण मी अजूनही 2010 मधला जेव्हा माझा फोटो बघते की काय म्हणून मी विचार केला असेल की मी ऍक्टर होणार, अशी दिसायचे, असं तेलकट सगळं ते प्रकरण. आणि गावातनं तिथे काही म्हणजे पार्लरही नाही ग अख्ख्या पंचक्रोशीमध्ये, त्याच्यामुळे आयब्रोज विब्रोजचा पत्ता नाही आपला काही, किंवा डोक्यात शॅम्पूज मिळायचे नाहीत. आम्ही त्या रिंग्या रिठ्या असं त्यांनी ते केस धुवायचो, इस्त्रीने केस स्ट्रेट करायचो, वर्गात बसून सुया गरम करून कान टोचायचो, हे असले प्रकार आम्ही करायचो तिथे. आणि तिथे काही हा गंधच नव्हता. त्यामुळे जेव्हा मुंबईत यायचं ठरलं ऍक्टिंगसाठी तेव्हा स्वतःबद्दल एक तर न्यूनगंड होता, एक तर इंग्रजी अजून पण आहे, आणि तेव्हा तर त्याच्या भाषेचाही त्रास, हिंदीचाही विशेष त्रास. हिंदीमध्ये मार्क पैकीच्या पैकी, पण बोलायला जाताना मेरे को तेरे कोच व्हायचं सगळं. आणि त्यात दिसणं असं. सो तो न्यूनगंड स्वतःबद्दलच होता, तो घालवायलाच खूप वेळ झाला की याने काही. मला पूर्वी वाटायचं मी हसते तर माझ्या हिरड्या दिसायच्या वरती थोड्याशा, किंवा दिसतात अजूनही, तर फुल स्माइल असल्यामुळे मला असं वाटायचं अरे यार आपण ना थोडंसं कमी हसूया, किंवा आपले डोळे बारीक होतात हसल्यावर आपण असं. मग ते हे कृत्रिम वाटतं. जे आहे ते बिनधास्त कर, मग ती ब्युटी बाहेर येते असं मला वाटतं. सो आपल्याकडे जे आपण काळे गोरे ठेंगणे उंच कसेही असू द्यात, जे आहे ते तुम्ही तुमचं बेस्ट द्या, तुम्ही परफॉर्म करा किंवा तुम्ही तसे वागा कॉन्फिडेंटली, तीच तुमचे प्लस पॉइंट होऊन जातात. आणि मग लोक म्हणायला लागतात यार पर्सनॅलिटी खूप छान आहे यार, मस्त हसते मस्त दिसते, मग तुम्ही कसेही दिसत असा. सो ते कॅरी करता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी ना कितीही तुम्ही आता रट्टा मारलात तरी ती एक वेळ यावी लागते हे सगळे स्वतःबद्दलचे कॉम्प्लेक्स तोडण्यासाठी, पण त्याच्यासाठी प्रयत्न लागतात. सो ते प्रयत्न करा, मग हे कॉम्प्लेक्स आपोआप तुटतील, हे न्यूनगंड बाजूला जातील. आणि आमच्या सावळीचं जसं नशीब आहे की ती दिसत कशीही असली लोकांच्या मते तरी तिचं टॅलेंट कधी लपून राहू शकत नाही, तसंच तुमच्या बाबतीत होईल आणि तुम्ही नाव कमवाल एक दिवस नक्की. हो. पण किती छान वाटते फुल स्माइल. मी पण अशीच करते फुल स्माइल. मला पण असं फोटो पाहताना कधी कधी होतं की अरे आपल्याही हिरड्या दिसत आहेत. माझं डोळे बंद, हे म्हणजे उन्हात केलं तर उन्हात काही एक्सप्रेशन द्यायचा संबंधच येत नाही आपला. पण ह्या गोष्टी एक्सेप्ट केल्यानंतर त्याची ब्युटी वाढते किंवा त्याची सुंदरता वाढते असं मला वाटतं. आणि हे करून बघा, जर कोणाला असा काही न्यूनगंड असेल स्वतःच्या दिसण्याबद्दल, बिनधास्त राहा, काही होत नाही. एका एज नंतर म्हणा, एका गोष्टीनंतर आपल्याला कळायला लागतं की ह्या सगळ्या गोष्टी मटेरियलिस्टिक आहेत. तुम्ही मनाने कसे आहात, तुम्ही लोकांशी कसं वागता, लोकांचा जनसंपर्क कसा ठेवता, तुम्ही कुणासाठी काय करता, तुम्ही स्वतः किती मेहनत करता, यावर सगळं ठरलेलं असतं की लोक तुम्हाला काय ट्रीट करतात. मला असं वाटतं. खूप छान असा आता जाता जाता खूप छान असा तू संदेश दिलास. आणि मला वाटतं की माझ्यामध्ये पण बरेचसे असे न्यूनगंड आहेत जे मला तोडायचे आहेत. आता तू
फॉर एक्झाम्पल तुझ्यासारख्या मुलीला न्यूनगंड असतो की मी हो. खूपच बारीक आहे, हो. तो तुला असणार आहे, मला किती माहिती आहे मुलींना खरंच की असतो. नाही. मी म्हणते आम्ही लोकांकडे पैसे देतो एवढं बारीक व्हायला, तरी होत नाही होत. गेली 4 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष प्रयत्न करूनही आम्ही, कारण मी होते जेव्हा तुझ्या वयाची होते किंवा मी मुंबईत आले होते तेव्हा अशीच बारीक होते. सो त्याचा ऍडव्हान्टेज, त्या गोष्टीचा फायदा घ्या, कारण एक पॉइंट असेल कदाचित तुम्ही असे नाही राहणार. हो. सो तू जर बारीक आहेस, तुझं जाड आहेस, तुझं मध्यम आकाराचे आहे, जे काही आहे, मलाही खूप वर्ष गेली हे समजायला की अरे झाड आहे मग आता नकोत कपडे असे, आपण ना बारीक झाल्यावर घेऊ, किंवा बी बारीक आहे नको, थोडस तब्येत वाढल्यावर. ती वेळ ना निघून जाते, ते कपडे तसेच राहतात, घालणं काही होत नाही. त्यामुळे मी एवढं शिकले की ज्या मुवमेंटला जे गरजेचं आहे ते करून टाका. तुम्ही जाड असा, बारीक असा, मोठे असा, लहान असा, त्याने काही फरक पडत नाही. ती मुवमेंट नाही आहे त्यावर परत. त्यामुळे तो बारीक आहे त्याचा आनंद घे. मी तर म्हणते मस्तपैकी छान छान कपडे घाल, बिंदास. काही खाल्लेलं चालतं ना. हो. काही तुला माहितीये चणे नाहीत तर दात आहे, दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे नाहीत तर दात आहेत, असा प्रकार आहे आमच्याकडे. म्हणजे मी म्हणायचे की पूर्वी पैसे नव्हते तेव्हा ते पिझ्झा बिझ्झा ह्याव त्याव सगळं खायला, आणि आता पैसा आहे तर भेंडी ते खाऊ शकत नाही कारण बारीक व्हायला लागतं किंवा राहायला लागतं. मी जाड व्हायचं म्हणून तेही खात नाही आता. हा, तर तू ऍडव्हान्टेज घे. ही केवढी गोष्ट आहे की तू काही खाऊ शकतेस यार. हो. मजा कर. एक पॉइंट कदाचित नाही होणार या गोष्टी, सांगू नाही शकत. तेव्हा टाळावं व्हाव्यात, कायम लागेल. व्हाव्यात, माझी तर इच्छा आहे. पण असं बऱ्याच गोष्टी चेंज होत राहतात. सो न्यूनगंड ठेवू नका अजिबात. जे आहे ते पोर्ट्रे करा. खूप गोष्टी बदलतात त्याच्यामुळे. खूप छान वाटलं मला तुझ्याशी बोलून, आणि माझ्या वर्षाची सुरुवात खूप छान झाली, एका मस्त थॉटनी झाली, आणि मला आता थोडा कॉन्फिडन्स आलाय बाबा. आता मी कसेही कपडे घालणार, मी हा विचार नाही करणार की मी बारीक अरे दिसेल किंवा बिंदास काय. बिंदास आता मी बिंदास राहणार आहे. तर मला खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. जयंती म्हणून तर तू काय म्हणतो पण तोडतेच आहेस, पण मला गौरीताई म्हणून पण छान वाटलं तुझ्याशी थँक्यू बोलून. थँक्यू नेहा. आणि मला वाटतं प्रेक्षकांना पण छान वाटलं असेल, जे ऐकत असतील. हे सगळे कुठेतरी जयंतीचे पण थॉट्स आहेत, कारण तिला पण मज्जा करायची लाईफ मध्ये, खूप गोष्टी एक्सप्लोर करायच्या आहेत, आणि ते सगळं तिला या मालिकेच्या निमित्ताने मिळू दे, या मी स्वतःला दिलेल्या शुभेच्छा. आणि तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद, इतकं प्रेम करताय. मी तेच सांगते की जयंतीचे खूप सारे संकल्प आहेत 2025 साठी. ते तिच्या स्वभावामुळे कदाचित कधीच पूर्ण होणार नाहीत, पण तुम्ही जो काही संकल्प कराल तो तडीस न्यायचा प्रयत्न करा, आणि छोट्या छोट्या बेबी स्टेप्स घ्या. कारण मीही हे अनुभवलंय की काहीतरी मोठं करायला जातो तेव्हा काहीच होत नाही. एक एक दिवस मोजा. म्हणजे मी नेहमी म्हणते की आजचा वर्तमान हा उद्या सुंदर भूतकाळ झाला पाहिजे. म्हणजे आजचा दिवस उद्या आठवशील तेव्हा तो सुंदर भूतकाळ म्हणून तुझ्या लक्षात राहिला पाहिजे. सो आज काय करायचं ते डिसाईड करा. असंच पुढे 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 जात राहाल, मग काही प्रॉब्लेम येणार नाही. थँक्यू. थँक्यू सो मच.